छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की लढाएंगे। एक साधं म्हणणं आहे, हैदराबादचं गॅजेटियर आमचं लागू झालं, हे तुम्हाला मान्य आहे का? माईक द्या त्यांच्या हातात. 2 मिनिटात लोकांच्या अडचणीमध्ये प्रश्न नेणार. त्या माणसानं मोठं काम केलंय. हॅलो, ते जिल्ह्यात तिथं व्हायला पाहिजे. विखे पाटील साहेबाकडे द्या. विखे पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅजेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढला आता. ओके, जी आर याच्यासाठी काढला की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका, गॅजेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला. उदाहरणार्थ क्रमांक 1, पोराव लय महत्वाचा विषय उगाच ऐका गड्यानो, गोंधळात महापार कंबरड मोरड. समजा हैदराबाद गॅजेटियर मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अंदाजे 1,23,000 1881 ते 1901 साली 1,23,000 कुणबी दाखवलेत गॅजेटियर मध्ये. त्याचे 5-5 पोरं जरी आता म्हणले 1881 पासून, हा खूप महत्वाचा विखे पाटील साहेब विषय आहे. घाई गडबडीत समाजाचं वाटलं व्हायला नको, बार मला हे लोक गरिबाचे घेऊन यावं लागते. 5-5 जरी म्हणलं, 10-10 जरी म्हणलं, 1,23,000 म्हणलं तरी समजा 1.5 लाख धरू आपण. 6 लाख मराठे छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. आता गॅजेटियरचं असं म्हणणं आहे 1,23,000 कुणबी आहेत आणि सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बी कुणबी नाही. मग कुणबी गेले कुठे? याचाच अर्थ 1,23,000 त्या काळाचे म्हणजे आत्ताचे 6 लाख मराठे हे सगळे कुणबी. याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागेल विखे पाटील साहेब. 1, धाराशिव मध्ये 97,000 मराठे कुणबी त्यावेळेस दाखवले. बीड मध्ये 1,12,000 दाखवले. त्यांचे 5-5, 10-10 म्हणलं तरी आता 5 ते 6 लाख मराठे झाले. मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं? मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे. विखे पाटील साहेब, हा आमच्यासाठीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मराठवाड्यातले मराठे हेच कुणबी आहेत. या जीआरच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब, मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणारे 2012चा कायदा, जो ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो, त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रिसदस्यीय ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटियर विखे पाटील साहेब द्यावं लागणार आहे. बरोबर का ना? गॅजेटियर द्यावं लागणार आहे. आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती, उदाहरणार्थ एका गावात 30 लोक आहेत, 1881, दातड काढणारांनो नाही तर निघा ना घरी. 30 लोक आहेत एका गावात 1881 ते 1901 मध्ये. आज एका 5-5 बी म्हणलं तरी 3-5 15, 150 लोक एका गावाचे. त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागेल. इथले मग कुणबी गेले कुठं? त्याचा अर्थ हेच कुणबी आहेत. अर्ज करावा. उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजेच असेल तर, तू कुणबी आहे पण आज तू मराठा आहे, तुझा 7-12 दे, तुझा 7-12 दे. तो याकडे 7-12 नाही, तू कोणाच ते बटन रन करतो, त्याचा शपथपत्र दे, तुला कुणबी प्रमाणपत्र देतो. बरोबर?
आपण जे म्हणता जरांगे पाटील साहेब तेच अभिप्रेत याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे. त्यामुळे अशी अडचण अजिबात नाहीये काही. आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच आहे मग याच्यात. बर, ही झाली एक बाजू. आता हेच करावं लागेल बरं का. पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे द्या, 1-2 दिवस तुमच्या हातात आहेत. पण मी लास्टच सांगतो आता, AGR मला लढण्यावरला विश्वास आहे. AGR फसवणूक करणं येणं जाणं, लय मराठ्याने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं, हे खूप मी बघितलं. जरी तुम्ही फसलं तरी मराठे कदारणार नाहीत. मराठे कदारणार का? एक भाग झाला. दुसरं, आता आम्ही कापरे कोपरे बघितले, कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं काय. दुसऱ्या बारी नाही, फौजा जशा पायथ्याला नेते तशा फौजा पायथ्याला आणून ठेवल्यासारखं करू शकतो. पण माझी तुम्हाला गप्पा रे, मला बोलून द्या. माझी विनंती, जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून, त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली, पोराय हो, आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राव आपल्या हातात. मला लेकराला समजून घ्या यार, मी तुमचं वाटोळं होऊन असं नाही पाऊल उचलणार. मला आयुष्यात नाही कमायचं रे काही, मला तुम्हाला कमायचंय. माझ्या जागेवर दुसरा असता करोडो रुपयांनी पदक कमवून घरी बसला असता रे. जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो, मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं फसवणूक झाली, तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या, त्याचा सुधारित AGR काढा. नाही, मी जरांगे पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे GRच्या माध्यमातून. तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा, मी त्यांचं समाधान करीन. त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडा शुद्धीपत्रक करायचं, तसंही करू. काय आमच्या सरकार करू म्हणले. ओके, आता प्रश्न सगळे सुटले, आता शेवटचा राहिला. आणि आता लगेच बंद करतो बोलायचं, म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरवूच. पण आता एकच राहिला. विखे पाटील साहेब, आम्ही लय तिळ तडपतो गरीबात लेकरं मोठं करायला, कधी काय मागत नाही. पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली. 15 दिवसात त्या महिन्यात गॅजेट लागू करायची. मी सोडित नाही, मी आहे ना. मला विदर्भ सारखा, नीट ऐक, मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो, म्हणजे कुणी देत नाही आजकाल. ते म्हणते जाय तिकडे मग घरी, तुला शान आहे. म्हणून तर समाज माया माग आहे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश कधी वेगळं बघत नाही, पुरा महाराष्ट्र मी एक बघतो. म्हणून समाज माझ्या माग आहे. काय रे इकडे कोपऱ्यात बोल नका रे. म्हणून माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त, विखे पाटील साहेब, आम्ही लय तर पडतो गरीबाचे लेकर. पैसे नको, पद नको, तुमचे वा करू आम्ही, चांगलं करा समाजात तुम्ही, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या, आम्हाला काय गरज नाही. आणि ते सामान साहेबाला चांगला माहिती आहे आपला कचका कसं डोक्यावर घेऊन नाचवतो. आणि एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचवतो. नाही हलून देत म्हणलं की नाहीच हलून देत. तरी 2 फरार राहिले, 2 आले नाही. त्यांचे 2 मंत्री आले नाहीत, नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर मागं सरकतो का. तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं फासकारणाचं, आम्हाला आरक्षणाशी मतलब आहे. एकच शब्द शेवटचा सांगतो, जर याच्यात काही झालं, पुन्हा त्या वाशीच्या गुलालासारखं जर झालं, अभ्यासकांनी वकिलांनी वाचलंय, आता वकिला सुद्धा तोंड आणीन मी डबल जर काही बोलले. आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले GR सातारा संस्थांचा बरोबर आहे, हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे, केशेसचा बरोबर आहे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे. शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील. शिंदे समिती रोज काम करणार, प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार, 58 लाख नोंदी ग्रामपंचायतला चिटकेल्या जाणार, हे सगळं सांगितलंय. बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार. पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय, जर 4-2 दिवसांनी म्हणले, 8 दिवसांनी, याच्यात थोडं चूक आहे, दुरुस्ती करा, फसवेचा अंदाज दिसतोय, काय आहे का? कोण वाचायचं म्हणतं? रातभर वाचितो का?
मला असले खोडीचे लोक आवडत नाहीत. आधी वाचायला 2 घंटे दिले, टायमाला कुणाच तरी फोन आला की डबल वाची दे. नका रे, नेत्यासाठी जातीचं वाटवून नका करू. पण मी सांगतो ना पोराव तुम्हाला, माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे. जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही. मराठा समाजाचं वाटलं नको. आता असं महानशीब चांगलं आहे, अशा मंत्र्यांनी GR काढला की माझ्या टप्प्यातच आहे. मुंबईला येईन, दिल्लीला जाईन, टुपकन उठायचं आणि ती अजून बसायचं. आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो, आपण हळूहळू करून 3 करोड मराठी आरक्षणात घातले. आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा. जर काही राहिलंच तर मग हा शब्द आहे तुम्हाला, जीवात जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? हे फसिणारच आहेत, फसिलं तर फसू द्या. मी म्हणलं का आता लढत नाही. छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं. एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का? मी वारंवार लढण होत असते. चूक एखादी तुमच्याकडून होती, एखादी मायाकडून होती. कळालं लागतो मला आता. तुमच्याकडून एखादी चूक होती, एखादी माझ्याकडून पण होती. झाली चूक तर आम्ही विखे पाटील साहेब दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा, या समितीला आदेश द्या, त्या कलेक्टरांना सांगा गॅजेटियरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा. किती दिवसापासून सुरू होणे वाटप? आदेश किती दिवसात निघत असतो ते नाही मला माहिती. आता GR आपण आज अप्रूव्ह केला आहे, उद्या GR इश्यू होऊन जाईल. आता काढला मी GR, आता इश्यू होईल. आता मग उद्या पुढच्या 1-2 दिवसामध्ये मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या सूचना हे म्हणते 2 दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गॅजेटनुसार. मी म्हणतो 8 दिवस. त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया ती सुरू करून देऊ. ज्याला पाहिजे तो अर्ज जमला ना? जमलं ओके का आता? ओके म्हणू हा. मग आता काही अडचण नाही ना? जुने अभ्यासक पण आलेले आहेत. ओके ना? आता काही ताण नाही ना? ओके म्हणले ना? आता काही ताण नाही ना? हा, म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले. आता मी टेन्शन फ्री. नसता मी विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो. तुम्हाला काय करायचं? चुकत असतं रे, मी चुकत असतो, तुम्ही चुकत असतात. जरांगे पाटील आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे, मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण. जरांगे पाटलांचं माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे. धन्यवाद. आणि चांगल्या कामासाठी स्वागत राहील. तुम्हाला काही चुकीचा मी करतो म्हणून संधी देणार नाही. चांगल्या कामासाठी. वा वा वा. ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही. गॅजेटियरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील. आता माझं शेवटचं म्हणणं आहे, म्हणजे झालं शेवटचं झालं. मला वाटतं आहे. शांत बसा 1 मिनिट. तुम्ही बोल नका यार, वरचेच लय बोलता. वरचे बंद करा, नाही तर खाली द्या ना फेकून यांना. मला असं वाटतं विखे पाटील साहेब, बाबाराजेजी साहेब, आता सगळेच आले. गोरे साहेब, आमचे सामंत साहेब, ते तर आधीच गुलाल लावून आले. सरनाईक साहेब, दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकलाय. जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून. माझी एक इच्छा आहे, सगळ्या जणांनी ऐका. मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी. त्यांना श्रेय 100% दिलं आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम. पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. मला
तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. ते आपण आता माझी विनंती काय आहे, आता आपण उपोषण सोडून घेऊ. शांत बसा पोराओ, शांत बसा. हे ऐका रे, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. उपोषण आता माझी विनंती अशी आहे, ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही आपण आता एक उपोषण सोडू आज, आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री दोन्ही नंतर मी जवळ येऊन देत नसतो. माझं पूर्ण ऐकून घ्या ना, माझं पूर्ण ऐकून घ्या, सगळं काम तुम्ही माझं पूर्ण केलं. ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत, निर्णय केलेत, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं, आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी मला संधी दिली ही. आणि सातत्यानं गेले 3 दिवस ह्या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेतायत, मार्गदर्शन करतायत. तो फवा झाले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं, म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगे पाटील साहेब. पण माझी विनंती काय आहे, हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहेत. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेटे घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर. पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे. आमचं पोराव शांत बसणार रे, आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार. ऐका ऐका ऐका, आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं, आता आमचं पण ऐका. त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल, म्हणून त्यांनी तिघांनी पण यावं. ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार, हे पण सांगतो. मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते, आणि तुम्हीच सगळं म्हणलं आणि ना तुमच्याच नावाने उद्या नारळ फुटणार आहे. एक मिनिट. आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच, म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात घ्या. आमची इच्छा सांगितली, येते नाहीत नका काय. नाही मनोजजी, आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात, तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे. तर आमची सगळ्यांची, कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले, त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय. तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं, ही आपल्याला आम्ही विनंती करतो. आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावा म्हणून, ते यावा म्हणून नाही. मी कोतवालाच्या हाताने उपोषण सोडायला बसलोय. ते कटुता असती ती कमी व्हावा म्हणून. नाही आले तर नाही आले, असं काही अडचण नाही. पोराय हो, नाही माझी अडचण काय- उपोषण सोडायचं का? सोडा. सोडायचं का? फोनवर नुसतं बोलत नाही. उपोषण सोडायचं का? सोडायचं का नाही? काय म्हणतात? थांबा थांबा थांबा, शांत व्हा, शांत व्हा. थांबा रे, थांबा. नाही, अरे तुम्ही नीट शांततेत सांगितलं तर नीट होईल, नाही तर फालतूपणा केला तर निघा घरी. मग नीट सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा, म्हणून ते म्हणते उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा आहे? हा, मग मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने कोणा उपोषण सोडायचं. आपल्याला गॅजेट पाहिजे होतं, आपल्या लेकराचा कल्याण झाला, गेला विषय खड्ड्यात. नाही म्हणण्याचा उद्देश ते होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं माझ्या संग आहेत.
ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही, नाही का म्हणून म्हणतेत. त्यांचं म्हणणं काय आहे, सगळं ऐकून घेतं पट्ट्यायचं म्हणून हे पट्टे माझ्या संग येतं. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू. पण आपला उद्देश काय आहे, मराठा आरक्षण. ते मिळालं पाच झालं, एखादा येत नाही का मरो का मग इथं बसून मी. मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला, त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला, का मारता का मला. सोडू का आता. ओके चला धन्यवाद. दम्मानी गावाकडे जायचं. आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे, सोन्याचा. गाड्या दम्मानी पळवा. दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी. पोराओ 1 मिनिट थांबा रे. पोराओ 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. डीजे बंद करा रे. अरे डीजे बंद करा. 1 मिनिट 1 विषय राहिला. परवा काय झालं, मंत्री साहेब, लातूरला 2 पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्याचा प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून, आणि काल इथं CSTला 2 पोरांचे बळी गेले अटॅकने. त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या. बस गरीबाचे लेकर आहे. जयंत पाटील साहेब, मी मुद्दाम बोललो नाही. आपल्या GR मध्ये उल्लेख आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला जे अनुग्रह आपण इतर कुटुंबाला नोकरी देण्याचं ते मान्य केलं त्यांनी. आपले बलिदान गेलेल्या पोरायचं 2 सुद्धा. फक्त तुम्ही शांततेत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का, शांततेत. मला दवाखान्यात राहावं लागणार आहे आता. मी निवांत येईन तुमच्या भेटीला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. लढाएंगे. दोन मिनिटं शांत राहा. पोरं आभार मानू द्या मंत्री महोदयाला. 2 मिनिटं शांत राहा. शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की. माननीय शिवराय पाटलांचा. गणपतीची आरती होईल बरं का यांच्या आभार मानल्याच्या नंतर. नामदार शिवेंद्रजी भोसले साहेब, माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब, माननीय उद्योग मंत्री उदय सामंतजी, माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक साहेब, राणा जगदीशसिंग आमचे आमदार महोदय, आमचे खासदार चव्हाण साहेब, व्यासपीठावर सर्व या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या उपस्थित सर्व माझे बांधव भगिनी, राज्यभरातून आलेले सर्व माझे मावळे, सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित मित्र, मी प्रथमतः राज्य सरकारच्या वतीने माननीय जयरंगे पाटील साहेबांचं मनापासून या ठिकाणी
अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या या मराठा बांधवांच्या लढ्याचं नेतृत्व करताना अतिशय निस्पृह आणि निस्वार्थी पद्धतीनं त्यांनी आजचा हा दिवस आपल्या सर्वांना दाखवलेला आहे. मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत. आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब त्यांचे या ठिकाणी आभार मानायचे आहेत. आणि या मंत्रिमंडळातील माझ्या उपसमितीमध्ये असणारे आमचे सर्व सहकारी मग गिरीश महाजन साहेब आहेत, चंद्रकांत दादा पाटील, दादाजी भुसे, माणिकरावजी कोकाटे, आशिषजी शेलार या सर्व आणि माझ्या या उपसमितीमध्ये कार्यरत असणारे आमचे सगळे अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, विधवा न्याय विभागाचे सचिव, गृह खात्याचे सचिव, अन्य सर्व विभागाचे जे अधिकारी होते आणि सगळे कर्मचारी त्यांनी अहोरात्र हे घडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्या सगळ्या माझ्या अधिकारी आणि कर्मचारी बांधवांचा सुद्धा मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो की हा निर्णय करताना अतिशय एक दिलानं एक मतानं हा निर्णय त्यांनी घडून आणला. आणि म्हणून मला वाटतं आजचा आपला दिवस आपल्याला ऐतिहासिक क्षण आपल्याला साजरा करता आला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक दिवशी माझ्याबरोबर चर्चा केली, काय मार्गाने तो म्हणून मार्गदर्शन केलं. आणि मला वाटतं हे सगळं जे आरक्षण देणं या आजच्या निर्णयाच्या संबंधामध्ये विशेष पुढाकार राहिला. मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. शाळांच्या गजराला आपण त्यांचं अभिनंदन करावं अशी माझी विनंती आहे. त्यांना सहकार्य करणारे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब पवार साहेब यांचं आपण शाळेला अभिनंदन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. मी पुन्हा एकदा माननीय जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. हा जो आपला योद्धा आहे योद्धा म्हणतो सुद्धा शेवटी ही लढाई तशी सोपी नाही, सोपी नव्हती. मला वाटतं एक असा योद्धा आपल्याला मिळाला, समाजाला मिळाला, त्यातून समाजाचं जे परिवर्तन आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जरंगे पाटील साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करू इच्छितो की आमच्या महायुती सरकारनं, आमच्या राज्य सरकारनं जे आश्वासन आपल्याला या जेआरच्या रूपाने दिलेलं आहे ते सगळे आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू अशा प्रकारची खात्री करण्यासाठी आपल्याला देतो. मनापासून आपलं अभिनंदन करतो. माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की राज्याच्या कानोकापासून या ठिकाणी आलेले आहेत. आपण अतिशय शांतप्रिय आहात, शांततेच्या मार्गाने आपण परत घरी जायचं आहे. पुढे अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आपला मराठा बांधव हा किती शिस्तप्रिय आहे हे आपल्या सगळ्या राज्याला आणि जगाला दाखवून द्यायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या असीम प्रयत्नातून त्यागातून आज हे मिळालेलं जे यश आहे, माननीय जरंगे पाटलांच्या नेतृत्वाला मिळालेलं जे यश आहे ते यश हे आपल्या सगळ्यांना अधोरेखित करायचं आहे. मी मनापासून पुन्हा एकदा जरंगे पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या सगळ्या मराठी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जाण्याकरता शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि हे आजचा जो निर्णय झाला आहे तो पूर्णतेला जाण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला इच्छाशक्ती प्रदान करावी अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद. आता आपण गणपतीच्या आरतीला आपण सगळे उपस्थित राहावं, उभं राहावं अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बांधवांनो, या मीडियाच्या प्रतिनिधीला जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं, या मीडिया प्रतिनिधींसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या.
पाठीमागून